नमस्कार, मी समृद्धी स्वागत। आज वसमत तालुक्यातील जोरजवळ येथे काही शेतकरी आपल्या इथं उभे राहिले आहेत। काय मागणी आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत। आज आपण इथं शक्तीपीठ महामार्ग केले का? हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, सरकारला आमची विनंती आहे। आणि सरकारला आमची वेदना समजत नाही का? सरकारने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, सरकारला मग समजत आहे आमची वेदना काय, त्यांची वेदना काय होती ते त्यांना त्यांच्या लेकरा बाळासाठी करा वाटतंय। आमच्या लेकरा बाळाला का उपाशी ठेवायचं? आपल्या मार्फत प्रशासनाला काय सांगणार? काय नाही, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। अजून आपल्यासोबत काही महिला मंडळ आहेत, काय सांगत आहे? हे शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पाहिजे नाही, कारण काय हा रस्ता आमच्या पोटावर पाय देणारा आहे। उद्या चालून जर हे रस्ता झाला तर आम्हाला काही बाकी राहणार नाही आमच्या, कारण उद्या लेकरा बाळांची आमची परिस्थिती फार बेकार होणार आहे, कारण काय आम्हाला उपासमारीचीच वेळ येणार आहे। हे शक्तीपीठ झाला तर आम्हाला दुसरा काही एक पर्याय नाही, त्याच्यामुळे आम्हाला सरकारला एवढीच मागणी आहे की हा रस्ता आम्हाला नको आहे। इथल्या शेतकऱ्याची मागणी अशी आहे की हा रस्ता आम्हाला नको आहे। याकडे प्रशासन कितपत लक्ष देईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क, मी सुमित बस्के, वसमत, हिंगोली।